इथे येण्यासाठी किंवा हा आनंद साजरा करण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य लागतं आणि हे पुण्य आपलं उगम पावलंय. परंतु कुणामुळे पावलंय, कुणामुळे पावलंय? हा सप्ताह कुणासाठी सुरू आहे? जरांगे पाटलांसाठी. ऐका, त्यांनी काय केले तर करिता स्वामी सविवाद आणि मग अधिक अधिक आनंद. विठ्ठल विठ्ठल बघा, कीर्तनामध्ये एक गोष्ट मी आवर्जून सांगेल. तुम्ही कीर्तन घरी नाही नेलं तरी चालेल, परंतु एवढी गोष्ट तुम्ही घरी घेऊन जा. तुम्ही म्हणाल ताई असं काय आहे, तेच तुम्हाला सांगणार आहे. ऐका, आज मनोज जरांगे पाटील म्हणजे एक असं व्यक्तिमत्व झाले, असं व्यक्तिमत्व झाले ज्यांची लेवल आज देवापर्यंत गेलेली आहे. ते म्हणजे मनोज दादा. तुम्ही म्हणाल ताई असं कसं बरं, याला काय प्रमाण आहे, याला काय पुरावा आहे? तर मी तुम्हाला सांगेल. ऐका, पंढरपूरला गेल्याच्या नंतर मला सांगा, तुम्ही पंढरपूरला गेलात का आजपर्यंत? गेलेला आहात. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट दर्शन आहे का? आळंदीला गेल्याच्या नंतर डायरेक्ट दर्शन आहे का? अजिबात नाही. कुठल्याही देवस्थानावरती जा, तिथे डायरेक्ट दर्शन नाही. काय करावं लागतं? बारीला लागावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे मला सांगायचं एवढंच, ज्याप्रमाणे भगवंताच्या दर्शनासाठी बारीला लागावं लागतं, अगदी त्याचप्रमाणे आजपर्यंत बरं का, एवढे वर्ष झालं तुम्ही जगता, मी जगते, परंतु आजपर्यंत माणसातला देव कधी दिसलाच नव्हता बरं का. आजपर्यंत माणसातला देव कधी दिसलाच नव्हता, परंतु साक्षात मनोज जरांगे पाटलाच्या रूपानं आज माणसात देखील देव आहे. आणि त्याचं प्रमाण जर काय द्यायचं असेल तर ते म्हणजे त्यांच्या दर्शनासाठी. बोला, तुम्ही गेला होतात ना सगळेजण, काय झालं होतं? तिथे बारी लागलेली होती, बरोबर का नाही? ऐका, आज जर एखाद्या महिलेला विचारलं, इथून मागं जर एखाद्या महिलेला विचारलं, बाई तुला कसा मुलगा पाहिजे, नेमका तुला मुलगा पाहिजे तरी कसा, त्यावेळेस ती महिला छाती ठोकून सांगायची, मला मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पाहिजे. परंतु आताच्या काळामध्ये जर एखाद्या महिलेला विचारलं, का गं बाई तुझी काय इच्छा आहे, तुला नेमका मुलगा पाहिजे तरी कसा, त्यावेळेस ती महिला छाती ठोकपणे सांगते की मला मुलगा त्या मनोज जरांगे पाटलासारखा पुत्र दी गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. ती महिला छाती ठोकपणे सांगेल की मला मुलगा त्या मनोज जरांगे पाटलासारखा पाहिजे. मग तिला आपण प्रश्न करायचा, का पाहिजे तुला त्यांच्यासारखा मुलगा? तर ती महिला त्यावेळेस उत्तर देईल, ऐका, त्या मनोज जरांगे पाटलांची ख्याती. काय ख्याती आहे बघा. त्यांनी उपोषण सुरू केले आणि उपोषण ते तेवढ्या तालुक्यामध्ये राहिलं नाही, तालुक्याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये गेलं नाही, जिल्ह्यामध्ये पण राहिलं नाही, जिल्ह्याच्याही पुढे, राज्याच्याही पुढे, अगदी देशाच्याही पुढे उपोषण कुणाचं झालं? आजपर्यंत बघा, गुगल ही अशी गोष्ट आहे, त्या गुगलवरती काहीही सर्च करा, एका मिनिटात उत्तर ते गुगल देतं. आणि आज जर त्या गुगलवरती सर्च केलं की जगातील सगळ्यात मोठी सभा कुठली, तर त्याचं उत्तर येतं आंतरवाली सराटी येथली सगळ्यात मोठी. त्या सभेला नाव दिले, काय नाव दिले? विराट सभा. ऐका, आता तुम्ही या विराट सभेला पण गेला होतात, बरोबर ना? त्या विराट सभेवरती कीर्तनही बरेच ऐकले असतील, बरोबर ना? ऐका, पण त्या विराट
तुम्हाला सांगते, ऐका. वी म्हणजे वीरांची, बर का, लक्ष देऊ नाही का. वी म्हणजे वीरांची, र म्हणजे रयतेची आणि ट म्हणजे टोटल मराठी बांधवांची सभा म्हणजे ही विराट सभा होती. ऐका, लाख मराठा आता शोभतच नाही. लाख मराठा आता शोभत नाही. 1 कोटी पण शोभत नाही. 1 कोटीच्याही पुढे, अर्थात जवळजवळ 2 कोटी मराठा तिथे आले होते. हे कशामुळे घडलं तर त्या मनोज दादांच्या सेवेमुळे किंवा त्या मनोज दादाच्या संघर्षामुळे. ऐका, त्यांचं जर वर्णन करायचं ठरलं ना दादा, तर काय वर्णू आता. न पुरे ही वाणी, माझी वाणी पुरणार नाही, एवढा मोठा त्यांचा संघर्ष आहे. मी तर असं म्हणेल, त्यांना नाव दिलंय, काय दिलंय, संघर्ष योद्धा. परंतु मी तर असं म्हणेल, संघर्षाचा बाप म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे. तुम्ही म्हणाल ताई असं कसं, तर ऐका ना दादा, अहो संघर्षात, ज्या माणसाच्या संघर्षाला कुठल्याही प्रकारची लिमिट नाही, अर्थात त्या संघर्षाच्याही पुढे ते गेलेले आहेत. अहो ऐका ना, त्यावेळी 17 दिवस उपाशी राहून ते राहिले नाही. आता पुन्हाही सरकारला माझी खरंच कळकळीची विनंती आहे. माझं काय वय नाही, माझं वय नाही त्यांना विनंती करण्याची, आणि माझी पात्रता पण नाही त्यांना विनंती करण्याची. परंतु ऐका, सरकारला खऱ्या अर्थानं माझी कळकळीची विनंती आहे. छोट्या तोंडी मोठा घास. या सरकारला खरंच तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की या मराठ्याला पुढे येऊ द्या. का दाबण्याचा प्रयत्न करताय. ऐका, मी तर असं म्हणेल की ज्या मराठ्यांनी केलं सगळ्याचं रक्षण, त्यांना का तुम्ही देत नाहीत आरक्षण. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्याचे सुपुत्र होते आणि या रयतेच्या राजानं सगळ्या जगाला एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांनी होऊन दाखवलंय. अवघ्या महाराष्ट्रातला एकत्रित केलं. ऐका, आपण 4 भिंतीचं आपलं घर असतं, परंतु त्या घरामध्ये देखील आपण काय करतो, बोला बोला, त्या घरामध्ये देखील आपण फूट पाडतो. परंतु ऐका, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची युक्ती किंवा त्यांची ख्याती म्हटलं तरी काही हरकत नाही. त्यांनी अवघा महाराष्ट्र एकत्र केलंय. ऐका, आणि तुम्ही म्हणाल ताई छत्रपती शिवाजी महाराज हे होते माहीत आहे, परंतु हे नेमके झाले तरी कसे, तर मी तुम्हाला सांगेल, ते जन्मले कसे आणि जन्मल्याच्या नंतर त्या घडले तरी कसे. तर ऐका, असं सांगितलं जातं की माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, 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 माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला,
झाली, तू मला प्राप्त झाला. आणि ऐक शिवबा, काय करायचंय तुला? हे सगळं महाराष्ट्र एकत्र आणायचंय आणि अशी पुण्याईची काम त्या आऊसाहेबांनी केली, गोरगरिबांची मदत केली, अगदी त्याप्रमाणे. आणि म्हणून तर म्हणतात ना, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. ऐका,